समोसा. आणि आता ना आम्ही नवीन चॅनल स्टार्ट करतो विच इज संडेज रेसिपी. मी आहे कोकणातील आणि हे आहेत कोल्हापूरचे. तर तुम्हाला दर संडेला आज नवीन 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 रेसिपीज पाहायला मिळणार आहे. म्हणजे फर्स्ट रेसिपी कोल्हापूरकरांचा मान ठेवूया आणि त्यांच्या आणि आज काय आहे तर 16 फेब आहे. 16 फेब आहे तर आज संकष्टी आहे. संकष्टी असल्यामुळे यांचा उपवास आहे आणि माझा पण उपवास आहे. तर मग म्हटलं ठीक आहे आपण गणपतीपासून स्टार्ट करूया. आणि आमच्या घरातल्या गणपतींनी आज भगर आणि बटाट्याची आमटी असा बेत केलेला आहे. ठीक आहे. नाहीतर नॉर्मली आम्ही साबुदाणा खिचडी वगैरे असं काही नाही काय बनवत असतो. पण मी कधी चिप्स खायचं किंवा फ्रुट्स खायचं असं काहीतरी. पण भगर आणि बटाट्याची आमटी हे माझ्यासाठी नवीन आहे. मला वाटतं कोकणकरांसाठी पण नवीनच असेल. ठीक आहे. मग आता ते कसं करायचं आपण त्यांच्याकडून जाण्याचं वेट. तर त्यासाठी इन्ग्रेडियंट लागतात. म्हणजे फर्स्ट ऑफ ऑल भगर, ठीक आहे, जी किराणा मालाच्या दुकानात कुठं पण भेटते. नंतर शेंगदाणे. आता आमच्या घरी शेंगदाणे कमी खातात त्यामुळे ऑप्शनल आम्ही काजू आणि शेंगदाणे मिक्स केले, त्यामुळे तेही चालते, ऑप्शनल आहे ते. त्यानंतर बटाटे लागणार, हिरवी मिरची लागणार, तेल आणि चवीनुसार मीठ लागणार. दोन्हीची इन्ग्रेडियंट थोडेफार सेमच आहे आणि जिरा पण लागेल. ठीक आहे. तर आपण आता बनत सांगू तुम्हाला कसं काय काय आहे, कुठल्या मेथडने करायचं. ठीक आहे. मी आता ते काय म्हणतात मला भगरची आमटी वेगळी करायची आणि बगर वेगळी बनवायची असं काहीतरी बोलूया. ठीक आहे. आमटी नसते. ओके. बटाट्याची आणि शेंगदाण्याची कुठे आमटी. ठीक आहे. बटाटा आणि शेंगदाण्याच्या फुलाची आमटी. आणि त्यासाठी मी 2 पोटॅटोज काढले. त्याचं साल ते काढून घेते आणि कट करते. ठीक आहे. हे काजू, काजू आणि शेंगदाणे फ्राय करून घेतात ते. ठीक आहे. काजू ऑप्शनल आहे बरं का. त्यांना शेंगदाणे जास्त आवडत नाही म्हणून आम्ही काजू मिक्स केले थोडेफार. मी तो बटाटे कट करते. हलके फ्राय करून घ्यायचं ते, भाजून घ्यायचे, तेलात फ्राय करतात. ही आमची फर्स्ट रेसिपी आहे. दर संडेला तुम्हाला काय म्हणजे असं बघायला मिळेल. तर हे आहेत घाटावरचे आणि मी कोकणात. तर ह्या फर्स्ट संडेला तुम्ही घाटावरची भगर आणि बटाटा आमटी अशी रेसिपी बघता आणि नेक्स्ट संडेला तुम्ही मे बी फिश फ्राय बघाल. ठीक आहे. आता आपण ते काजू आणि शेंगदाणे थोडंसं फ्राय करून घेतलं आणि आता म्हणजे की भाजून घेतलं. ठीक आहे. आणि आता आपण मुंबई ना ऐका तरी आणि आपण नॉर्मली काय करतो इथे मिक्सरला लावतो. ठीक आहे. तर हे इथे हे बघा क्रश करून घेतात. जेव्हा आपल्याकडे खलबत्ता नसतो तेव्हा क्रश करतात. हे हॉटेल मॅनेजमेंट वाल्यांनाच माहिती हो. ठीक आहे. सांगा हे क्रश केल्यानंतर काय करतात आपण पाहूया. ठीक आहे. आता आपण उपवासाचीच रेसिपी बनवतोय पण बटाट्याची आमटी आणि भगर. त्यातलं फर्स्ट आपण भगर बनवूया. भगरसाठी आम्ही पहिला भगर असा फ्राय करून घेतलेला आणि मग धुवून घेतलाय आणि ठेवलंय. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट मी ते जेव्हा असं सगळं करत होते त्यामुळे बटाटा कापून घेतला आणि हे बघा मिरच्या आणि जिरे वाटून घेतलंय. ठीक आहे. असं कसं करतात त्याला बघू आपण. पहिलं त्यांनी टोप ठेवला तर मीडियम फ्लेमवर ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ऑइल टाकलं. ऑइल टाकलंय. नंतर मग आता मिरच्या टाकतात. 2च मिरच्या, तुम्ही जसं तिखट पाहिजे तसं. ठीक आहे. आणि बटाटे टाकतात.
पण पहिलं बगर बनवते. तेल टाकलं, तेलामध्ये बटाटी टाकली. मी 2 बटाटे कापून घेतले. एक बटाटी बटाट्याच्या आमटीसाठी आणि एक बटाटा पर ह्याच्यासाठी भगरसाठी ठीक आहे. आणि बघा थोडंसं लाल होईपर्यंत परतून घ्यायचं. त्यानंतर काय टाकायचं? मिरची आणि पेरू. हां, यानंतर थोडंसं असं लाल झाल्यानंतर मिरची आणि हे जिरं त्याचं आम्ही कूट बनवला. इन द सेन्स मिरचीला 4 मिरच्या घेतल्या, 4 ते 5 घेतला. त्यांना कोल्हापुरी असल्यामुळे यांना स्पायसी लागतं. ठीक आहे. मग थोडंसं जिरं टाकलं आणि ते मिक्सरला लावून घेतलं आणि आता आपल्याला त्यामध्ये टाकायचं. ठीक आहे. मीडियम फ्लेमवरच हे करायचं किंवा स्लो करायचं, लागेल ना खाली टोपाला. आता मी सांगितल्याप्रमाणे चिली म्हणजे ग्रीन चिली आणि जिरे टाकलं. तर आता हे बगर टाकतात. एकदम हळूहळू पाणी टाकायचं. पाणी किती टाकलं? 1 ग्लास. स्लो फ्लेमवरच थोडंसं असं ढवळलं. आता हे ना मगाशी आपण बोललो ना तुमच्याकडे कलकत्ता नाही हो, मग काय केलं आम्ही? शेंगदाणा आणि काजू त्याला क्रश केलं. कसं केलं? तांब्याने केलं. आणि आता काय टाकायचं आहे? चवीनुसार मीठ. तुम्हाला जास्त लागतं थोडंसं जास्त टाका. हे बघा मीठ टाकतात, आमच्यात टाकत नाही. ठीक आहे. मग तर मेथी दोघांसाठीच हवी होती. सो मी 1.5 वाटी घेतलं भगर आणि मला वाटतं 5 मिनिट्स लागतील. मला एक उकळी होते. 5 मिनिट्स पर उकळी होते. त्याच्यानंतर बघूया. ते सगळं हलवायचं असतं भातासारखं. ठीक आहे. आता आपण ते रेडी होतं तोवर आपण बटाट्याच्या आमटीचं बॅटर रेडी करूया. रेडी आहे आपलं बगर आणि हे बटाट्याची आमटी, बटाटा शेंगदाण्याची आमटी. तसेच आहे ॲक्च्युली हे भातासारखं इतकं जास्त हे नाही करायचं. थोडंसं पाणी ठेवायचं आहे. वरिका भात असं म्हणतात ते. ठीक आहे. आणि त्याची आमटी रेडी. कसं लागतं पाहूया. फर्स्ट ऑफ ऑल आपण भगर कसं करायचं ते बघू. त्याच्यासाठी ह्यांनी काय केलं, भगरला आहे ना पहिलं पॅनमध्ये म्हणजे फ्राय करून घेतलं, भाजून घेतलं, टॉस करून घेतलं. ठीक आहे. हॉटेल मॅनेजमेंट वाले असणं म्हणजे शब्द पण वेगवेगळे, पण आपण मराठी भाषेत बोलूया. ठीक आहे. भाजून घेतलं, काढून घेतलं आणि त्याच्यानंतर त्याच पॅनमध्ये यांनी शेंगदाणे आणि कॅशू नट्स फ्राय करून घेतलं, शालो फ्राय केलं. पुन्हा एकदा भाजून घेतलं म्हणावं. आता ते शेंगदाणे किती घेतले आणि कॅशू नट्स किती घेतले. कॅशू नट्स मी 10-12 घेतले आणि शेंगदाणे पण तेवढेच घेतले. तुम्हाला कॅशू नट्स अर्धी वाटी घ्यायचे ऑप्शनल आहे. जर तुम्हाला कॅशू नट्स नसतील घ्यायचे तर तुम्ही शेंगदाणे घेऊ शकता. आणि त्यानंतर ते पण फ्राय केलं, सगळं फ्राय केलं आणि एका वाटीत काढून घेतलं. ठीक आहे. त्याच्यानंतर काय केलं, मिरची आणि
हे जिरं मिक्सरला वाटून घेतलं. ठीक आहे. आता ते एक बॅटर रेडी झालं. काय काय रेडी केलं आपण? बगर भाजून घेतली, ते एक रेडी केलं. शेंगदाणे आणि काजू भाजून घेतले, ते एक रेडी केलं. आता ते ऍक्च्युली खलबत्त्यात कुटायचे असतात, पण आमच्याकडे खलबत्ता नाही आहे ना. मग आम्ही काय केलं, मी क्रश केलं. कसं क्रश केलं? आता बटाट्याची आमटी रेडी करतोय आणि तिकडे आपलं बगर होतं. हे बघा, स्वतःचं तूप घेतलं, त्याच्यामध्ये 2 स्पून तेल टाकलं. गरम होतं. आता काय करतो? आपण डायरेक्टली बटाटे टाकतात. डायरेक्टली टाकले तर ते डाळ एवढं बटाट्याला प्रॉपर भाजून मिक्स करायचं. मिरची करायचं आणि मग शेंगदाण्याचं पोट टाकायचं. खूप पाहूया काय काय करतात. तेल गरम होतं आपलं. बटाटे ऍड केले. आमटी बनवते बरं. त्यामध्ये शेंगदाणा आणि मिरची. त्याचं कूट आता टाकतोय आपण. तुम्हाला जास्त तिखट हवं असेल तर जास्त टाका. थोडंसं हवं असेल तर थोडंसं टाका. आज संकष्टी आहे पण आम्हाला खूप भूक लागली आहे. पाणी टाकायचं. तूपमध्ये काजू आणि शेंगदाणे. फक्त तुम्ही शेंगदाणे पण घेऊ शकता. मला शेंगदाणे आवडत नाही म्हणून थोडेसेच घेतले. मे बी 1 ग्लास पाणी घेतो आपण. सगळं मूठ घ्यायचं करून व्यवस्थित तेल टाकलं जातं आणि आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. एकदम लास्टला मीठ टाकायचं बरं का. चवीनुसार. तर आपण बघूया बटाट्याची आमटी आणि हे बगर कसं झालंय.